नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील लोणी या गावामध्ये. मित्रांनो, मुक्तादेवी यात्रेचा उत्सव येत्या 19 आणि 20 तारखेला भव्य बैलगाडा शर्यत, निमंत्रित बैलगाडा शर्यत लोणी या घाटावर होणार आहे. आज घाटात आलेलो आहे. घाटाची धावपट्टी अतिशय सुंदर आहे. धावपट्टी एक नंबर आहे. आळं पण बंदिस्त आहे. आज आपल्याला इथं यात्रा कमिटी भेटलेली आहे. यात्रेचं आयोजन नियोजन काय, गाडा मालकांना काय नियमावली, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करू. पाहुणा नमस्कार. नमस्कार सर. पहिल्यांदा परिचय द्या. मी शुभम बाळासाहेब गावडे, मुक्तादेवी यात्रा उत्सव कमिटीचा एक सदस्य. मुक्तादेवी यात्रेचा उत्सव येत्या 19 आणि 20 तारखेला होणार आहे. कसं आहे यात्रेचं नियोजन? मुक्तादेवी यात्रा उत्सव कमिटीचं हे पर्व दुसरं आहे आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे. आपलं इनामाचं पण नियोजन खूप चांगल्या प्रमाणात आम्ही ह्या वर्षी केलेलं आहे. आणि यात्रा ही एक सुंदर आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील एक सुंदर अशी यात्रा करण्याचा मानस आमचा सर्व मुक्तादेवी यात्रा उत्सव कमिटीचा राहणार आहे. आणि ही यात्रा आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. किती दिवसापासून चालू होतं कामकाज धावपट्टीचं वगैरे? हे धावपट्टीचं कामकाज आमचं एक पावसामुळं एक 5-6 दिवसापासून कामकाज चालू आहे धावपट्टीचं. कशी आहे धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन? आळ्याचं नियोजन एकदम उत्कृष्ट आहे. आळ्यात आपलं आळं चांगलं बऱ्यापैकी मोठं आहे, त्याच्यामुळं कोणत्याही बैलाला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही. आणि आपली धावपट्टी ही पुणे जिल्ह्यातली एक टॉपची धावपट्टी आहे. किती गाड्या मालकांना प्राधान्य दिले आता? आपण या ठिकाणी आपल्याकडं नाव नोंदणी प्रथम आपल्याला 380 करायची होती, पण बैलगाडा मालकांच्या आग्रहास्तव आपण ही 603 गाड्या मालकांचा लकी ड्रॉ केला. आणि त्यामधनं 400 बैलगाडा मालक व गावचे 30 असे 430 बैलगाडा मालकांना संधी दिलेली आहे. पहिल्या दिवशी किती गाडी धावतील? पहिल्या दिवशी 200 बैलगाडे व गावचे 20 असे 220 बैलगाडे पहिल्या दिवशी धावणार आहे. घाट सकाळी किती वाजता चालू होईल? घाटाचं उद्घाटन ठीक 7 वाजता चालू होईल. आणि 1 नंबर टोकन हा 7:30 वाजता पळणार, म्हणजे पळणार 100% हा यात्रा कमिटीचा मानस आहे. 7:30 वाजता 1 नंबर टोकन कसल्याही परिस्थितीत आम्ही पळवणार आहे. रॅकचं नियोजन कसं राहील? रॅकचं नियोजन हे अतिशय कडक राहणार आहे, कारण की या ठिकाणी आम्हाला दिवसाला 220 बैलगाडे पळून त्या ठिकाणी फायनल 5-5:30 वाजता फायनलला सुरुवात करायची. 1 ते 30 बैलगाडा मालकांना आमची कळकळीची विनंती आहे, 1 नंबर टोकन वाल्याने 1 नंबरलाच उपस्थित राहायचे. 1 नंबर टोकन जर हुकला तर परत संधी नाही. त्या टोकन मालकाची कोणताही टोकन असू, डायरेक्ट सन्मान केला जाणार, टोकन फी संपूर्ण रिटर्न दिली जाणार. परत त्या बैलगाडा मालकाला घाटात संधी कोणत्याही प्रकारची दिली जाणार नाही. लांबून येणारे गाडा मालक असतील तर त्यांच्यासाठी काय आव्हान असणार आपल्याला?
लांबून येणाऱ्या बैलगाडा मालकांना आव्हान असणार आहे की तुम्हाला आमच्याकडून जेवढे सहकार्य करता येईल तेवढे आम्ही करणार आहे, पण तुम्ही तुमच्या वेळेत त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे तुमचं काम आहे. उद्या तुम्ही ट्रॅफिक, गाडी पंक्चर झाली असली कोणतीही कारण यात्रा कमिटीकडे चालणार नाही, कारण की पावसाचे दिवस असल्यामुळे ना यात्रा ही आपल्याला सर्व बैलगाडा मालकांचे गाडे पळून फायनल पळाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी वेळेत उपस्थित राहा ही आमची मुक्तादेवी यात्रा उत्सव कमिटीची आणि अध्यक्षांची विनंती तुम्हाला. टायमर कसा राहील टायमर हा प्रत्येक गाड्यासाठी 3 मिनिटाचा राहील. फायनलसाठी? फायनलसाठी 4 मिनिटाचा राहील. धावपट्टी कशी लावली जाईल यावेळेस? आपली धावपट्टी ह्या वेळेस गावच्या यात्रेला धावपट्टी आपण थोडी कमी प्रमाणात लावतोय, पण 2020ची यात्रा असल्यामुळं आणि जवळपासचे पण बैलगाडा मालकांनी सहभाग घेतलाय, टॉपचे पण गाडे आहे, त्यामुळे आम्ही सर्वांचा विचार करून धावपट्टी ही 421 फुटाची लावणार आहे. निशाणावरती, गडावरती कोण दिसन? निशाणावरती तोंडबा वाळूंज हे आपले नेहमीप्रमाणे असतात ते, आणि घड्याळावरती आमचे मार्गदर्शक अशोक पाटील हे घड्याळावरती राहणार आहे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी विकास ज्ञानेश्वर पंचरास, अखिल भारतीय आंबेगाव तालुका बैलगाडा संघटनेचा संचालक या ठिकाणी आणि या मुक्तादेवी यात्रा उत्सव कमिटीचा एक सदस्य आहे. काय काय बक्षीस राहील आता यात्रेसाठी? या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी 75,000 रुपये बक्षीस ठेवलेले आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी 55,000 रुपये बक्षीस ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे फळीफोड गाड्यासाठी 7,000 रुपये फळीफोड गाड्यासाठी ठेवलेले 1 नंबरसाठी, आणि त्यानंतर 2 नंबर फळीफोडसाठी 5,000 रुपये ठेवलेले आहे. आणि ट्रॉफी 1 नंबर फळीफोडसाठी ट्रॉफी आहे आणि 2 नंबर फळीफोडसाठी देखील ट्रॉफी ठेवलेली आहे. त्यानंतर आकर्षक फायनल देखील ठेवलेले आहे. 1 नंबर फायनल साठी 31,000 रुपये ठेवलेले आहेत. 2 नंबर फायनल साठी 25,000 रुपये, 3 नंबर फायनल साठी 21,000 रुपये, 4 नंबर फायनल साठी 15,000 रुपये, त्यानंतर 5 नंबर फायनल साठी 11,000 रुपये ठेवलेले आहेत. त्यानंतर 6 नंबर फायनल साठी 9,000 रुपये, 7 नंबर फायनल साठी 7,000 रुपये, 8 नंबर फायनल साठी 5,000 रुपये, त्यानंतर 9 नंबर फायनल साठी 5,000 रुपये, 10 नंबर फायनल साठी 2 कूलर, त्यानंतर 11 नंबर फायनल साठी 2 टेबल फॅन आणि 12 नंबर फायनल साठी 2 टेबल फॅन, असे 12 नंबर पर्यंत फायनल ठेवलेले आहेत. आणि फायनलचा नियम असे आहेत का रोजचे रोज सेपरेट दिली जाईल ज्याची होईल त्याला. त्यानंतर घाटाचा राजासाठी एक आकर्षक चषक आहे. त्यानंतर 20 फुटावरून कांड जो पुंजी बारी 1 नंबर मध्ये होईल त्या बारीसाठी 5,000 रुपये बक्षीस आहेत. त्या आणि प्रत्येक दिवसासाठी 2,500 रुपये दिले जातील 20 फुटावरून. आणि घाटाच्या महाराजासाठी एक 11,000 रुपये बक्षीस आणि एक ट्रॉफी ठेवण्यात आलेली. गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील आपल्याकडून आता? गाड्या मालकांसाठी नियमावली अशी, हे टोकन जे घेतलेले आहेत सगळे निमंत्रित घेतलेले आहेत. त्यानंतर घाट ठीक सकाळी 7 वाजता डॉट चालू केलं जाईल. गाडा टोकन नंबर 1 हा 7 वाजता पळवला जाईल. त्यानंतर कोणत्याही गाडी मालकांनी जर बेशिस्तपणा केला तर तो गाडा अक्षरशः या ठिकाणी बाद केला जाईल. त्यामुळे सर्व गाडी मालकांना एक विनंती आहे का आपला टोकन पीडीएफ आल्यानंतर ज्या टायमात आहे आपण त्या टायमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं, ही आमच्या यात्रा मुक्तादेवी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने एक नम्र विनंती आहे. जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत, जे सर्व कागदपत्रे लागतात, डॉक्युमेंट असतील, ते सर्व आपण या ठिकाणी घेऊन यायचे आहेत, अन्यथा गाडा आपला बाद केला जाईल. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर असं? अखिल भारतीय लाईव्ह चॅनल आहे. घाटात येण्यासाठी कुठने मार्ग? घाटातून येण्यासाठी 2 मार्ग आहेत. या ठिकाणी घाटाच्या पाठीमागच्या बाजूने मुक्तादेवीच्या मंदिरापासून एक बाजूला आहे, आणि यानंतर या साईडने एक पंचराज वस्तीमधून एक रस्ता आहे. घाटामध्ये जे साऊंड सिस्टीम आहे, आवाज देण्याचं जे काम आहे, ते कोणाचं आहे नक्की? ते आमचे मित्र आहेत कवट्यामाचे सायंबा स्पीकरचे मालक, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आवाजाचा बादशाह म्हणून त्याची ओळख झालेली आहे. असे सायंबा स्पीकरचे मालक आमचे मित्र राहुल पळसकर आहेत. त्यांचा स्पीकर या ठिकाणी ठेवलेला आहे. दरवर्षी आपल्याकडं हे साऊंड सिस्टीम असते का? नाही, गेल्या वर्षी दुसरे होते, पण या वर्षी आवर्जून त्यांना आम्ही बोलवलं. म्हणजे आवाज आम्ही प्रत्येक घाटात जातो ना त्या ठिकाणी आवाजाचा बादशाच, नादखुळा आवाज. किती आहे स्पीकर साठी भोंगी वगैरे? भोंगी त्यांनी 151 भोंगी लावलेली आहेत. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. मी समीर बंडोपंत सिंगलकर, मुक्तादेवी यात्रा कमिटी अध्यक्ष.
कशा प्रकारे ही यात्रा पार पडेल, गाडा मालकांना कशा प्रकारे आपल्याकडून आव्हान राहील? गाडा मालकांना एकच सांगू इच्छितो की यात्रा ही जी आयोजन केले त्या आयोजनात अखिल भारतीयचे नियमावली असन काही अखिल भारतीय संघटनेचे काही मार्गदर्शन घेऊन ही यात्रा पार पडणार आहे. कशा प्रकारे आव्हान करसान तुमच्याकडून गाडा मालकांना आता? बाकी काही नाही, फक्त गाडे 200 पळवायच्यात. पावसाचे दिवस आहे त्याकरता प्रत्येक दिवसाला 220 गावचे 10 गाडी धरून 220 किंवा असे 220 ते 25 यापेक्षा जास्त नाही. पण गाडा मालकांना एकच आव्हान करतो की गाडी हे वेळेत उरकले पाहिजे. गाडा मालकांनी सहकार्य करावे. आपल्याला जो टायमिंग दिलाय त्या टायमिंग मध्ये येऊन गाडा आपला पळवावा. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या आपला. मी साहिल दिलीप वादक, मुक्ताईदेवी यात्रा कमिटीचा उपाध्यक्ष. आपली यात्रा 2020 बैलगाडा शर्यत आहे, तर कशा प्रकारे इथं कुणाचा सन्मान वगैरे ठेवलेला आहे का तुम्ही? हो, सन्मान ठेवलेला आहे. ज्यांनी आपली बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी अथक परिश्रम केले असे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये संदीप बोदगे साहेब असतील, रामकृष्ण टाकळकर साहेब असतील, निलेश नाना लोखंडे असतील, जयसिंग शेट एरंडे असतील, शिवाजी शेठ संपत निगोट साहेब असतील व बाळासाहेब आरोडे साहेब असतील, यांचा मुक्ताईदेवी यात्रा कमिटीकडून सन्मान करण्यात येणार आहे. यात्रा ही अति पारदर्शक होण्यासाठी काय काय नियम घातले जाईल आपल्याकडे? नियमावली अशा आहेत. यात्रा ही आपल्याला पारदर्शकपणेच पाडायची, कारण की यात्रेचं 2020चं नियोजन आहे. त्यामुळं नियमावली अशी आहे की आम्ही पुन्हा एकदा मुक्तादेवी यात्रा उत्सव कमिटी लोणी आणि यांच्या वतीने विनंती करतोय की बैलगाडा मालकांना की आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण की या ठिकाणी ना 210 गाडा पळवायचा असल्या कारणास्तव एक नंबर जरी मागं पुढं झाला तरी एकही गाडा मालकाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाहीये. कारण की या ठिकाणी यात्रा गावचे बैलगाडा मालक असतील त्यांना पण विनंती आहे की आपण वेळेत उपस्थित राहणं हे काम आहे. आणि यात्रा कमिटीचे जे सदस्य आहे हे सुद्धा यांचा सुद्धा बैलगाडा हा टोकन नुसारच पाळणार आहे. त्यामुळे PDF आल्यानंतर सर्व बैलगाडा मालकांनी आपली PDF आणि आपल्याला जो वेळ दिलाय का बैलगाडा रॅकमध्ये घालायचा त्या वेळेतच या ठिकाणी उपस्थित राहणे हे अनिवार्य राहणार आहे.